हा एमपीएससी मध्ये मीडियाशी बोलण्याची जबाबदारी ही सचिवांचीच असते. सचिवच बोलतात. आजपर्यंत देखील सचिव बोलले, परंतु काल मीडियामध्ये काही प्रमाणात जे थोड्याशा बातम्या आल्या, मला वाटलं की जर आपण एक अध्यक्षाने स्वतः दिलं तर, कारण हे मेजर रिफॉर्म आम्ही करतो आहे आणि योग्य त्या पद्धतीने जर अध्यक्ष स्वतः बोलले तर कदाचित थोडंसं विद्यार्थ्यांना हे होईल. ही गोष्ट खरी आहे की साधारणतः अध्यक्ष बोलत नाही. आम्ही पण बराच विचार केला, मग बोलायचा निर्णय घेतला. मागच्या काही दिवसांमध्ये एमपीएससीने त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रिफॉर्म केले. याचं कारण असं आहे की 5 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अनेक सेवांचं एकत्रीकरण करून ज्या वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या एजन्सीमार्फत होत होत्या, त्या सर्व परीक्षा घेण्याकरता आता एमपीएससी एक मात्र ऑर्गनायझेशन राहणार आहे. आम्हाला ती घटनेने पण जबाबदारी दिलेली आहे आणि साधारणतः दरवर्षी 5,000 ते 6,000 जी आम्हाला रिक्रुटमेंट करावी लागायची, ती या निर्णयामुळे 50,000 ते 60,000च्या आसपास होणार आहे. एक एवढी मोठी जबाबदारी एमपीएससीने आमच्याकडे दिलेली आहे. त्याकरता आम्ही आमच्या बिझनेस प्रोसेसेसमध्ये आमच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करतोय. आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात देखील वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल तर यावर्षी जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्याचा जो निकाल आहे तो आम्ही विक्रमी 22 दिवसामध्ये लावला आहे. यापुढे सर्व पूर्व परीक्षांचे निकाल हे 21 दिवसाच्या आत लागतील आणि बाकीच्या ज्या परीक्षा आहेत त्या समजा आपली राज्यसेवा पूर्व असेल किंवा गट ब असेल, गट क असेल, त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला राहील. 26च्या सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रिकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील. त्या दृष्टीने आम्ही नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे जवळपास 95% विद्यार्थी कधी पूर्व परीक्षा पास होत नाही, परंतु ते अनेक वर्ष परीक्षांची तयारी करतात. काही विद्यार्थ्यांचा अगदी 1 किंवा 2 मार्कांनी त्यांचा परीक्षा पास होत नाही, त्यांची संधी जाते, त्यांना 1-1 वर्ष वाट बघावं लागते आणि मग त्यांच्या या वयातले त्यांचे अनेक महत्वाचे वर्ष हे वाया जातात. आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की जी पूर्व परीक्षा आहे ती वर्षातनं किमान दोनदा किंवा 3दा घ्यायची, म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा ताणही कमी होईल, त्यांचे महत्वाचे वर्ष देखील वाचतील. आणि आता एवढ्या गोष्टीचं आम्हाला समजा वर्षातून 2-3दा परीक्षा घ्यायच्या आहे, 5,000च्या की 50,000ची भरती करायची आहे, तर निश्चितपणे आम्हाला थोडा तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. त्याच्याशिवाय सगळ्या गोष्टी शक्य नाहीये आणि हे सगळं करताना आपल्याला निकाल पण वेळेवर लागायचे. जर 6 महिन्यात निकाल लागला तर विद्यार्थ्यांना पण एक समजते की आपण पास झालोय नाही झालाय, त्यांचे वर्ष वाया जात नाही, शासनाचे देखील पद रिक्त राहत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करता आम्ही या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. त्यातला जो एक मुख्य मुद्दा होता की आम्ही या परीक्षा सीबीटी बेस घेणार आहे. तर सीबीटी बेस नॉर्मलाइज एक्झाम जी आहे ती फक्त पूर्व परीक्षा होणार आहे. ज्या मुख्य परीक्षा आहेत त्याच्यामध्ये कोणताही बदल नाही आहे. सर्व मुख्य परीक्षा या पूर्वीप्रमाणेच होतील, पण ज्या पूर्व परीक्षेमध्ये आम्ही नॉर्मलायझेशन करू, ही जी पद्धत आहे ही सर्व देशातल्या बहुतेक संस्था ती पद्धत वापरतात. वेल प्रूव्हन पद्धत आहे. एमपीएससी देखील आता जवळपास 130 परीक्षा या सीबीटी बेस घेतलेल्या आहे. त्यामध्ये कुठेही काही कोणाला शंका नव्हती. सुप्रीम कोर्टाने याचे फॉर्म्युले सगळे मान्य केलेले आहे. आपण जर फक्त एका मागच्या वर्षाचा विचार केला तर देशामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनने जवळपास 90 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतलेली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने जवळपास 1,90,00,000 विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली आहे. IITची परीक्षा नॉर्मलाइज मेथडनी होते. जेईची परीक्षा नॉर्मलाइज मेथडनी होते. IBPS नॉर्मलाइज मेथडनी परीक्षा घेतं. कॅट जी आहे IIMची परीक्षा ती देखील नॉर्मलाइज मेथडनी होते. आणि आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, अगदी 10 दिवसापूर्वीच महाराष्ट्राने सीईटीची परीक्षा घेतली. त्याच्यामध्ये 16,30,000 विद्यार्थी बसले होते. आता आपण बघा सीईटीची परीक्षा जे ह्या जवळपास 2022 पासून घेतात आपण. आता जे विद्यार्थी या परीक्षेला बसतात आहे त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांनी 12वी नंतरची परीक्षा दिलेली आहे, पण त्यांच्या आता काही नवीन नाही आहे. अनेक विद्यार्थी असे होते ज्यांनी 12वी नंतर सीईटीची परीक्षा दिली, आता ते ग्रॅज्युएट झाले आणि आता ते आपली एमपीएससीची परीक्षा देतात आहे. त्यामुळे त्यांच्याकरता पण काही गोष्ट नवीन नाही आहे. याची सगळी आम्ही तयारी केलेली आहे. सगळ्या परीक्षा व्यवस्थित पार पडतील. सगळ्या केंद्रांवर एमपीएससीचे केंद्र प्रमुख राहतील.
इन्व्हिजिलेशन जे आहे ते त्या ठिकाणी सरकारचे आमचे नियुक्त प्रतिनिधी त्या ठिकाणी राहतील आणि सीडॅक जी संस्था आहे केंद्र सरकारची ती या सगळ्यांचं सिक्युरिटी ऑडिट करेल, त्यामध्ये कुठे गडबड होणार नाही याची खात्री करेल आणि विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा. जो विश्वास तुम्ही आमच्यावर अनेक वर्ष दाखवलेला आहे तसाच विश्वास ठेवावा. या परीक्षा योग्य पद्धतीने पार पडतील, लवकर पार पडतील, आपला ताण कमी होईल आणि ज्या नोकरीच्या संधी ज्यांना मिळणार आहेत त्या त्यांना लवकरात लवकर उपलब्ध होतील. म्हणून सांगितले की आम्ही अधिक मनुष्यबळाची मागणी केलेली आहे, ती देखील सरकारने तत्वता मान्य केलेली आहे. आम्ही आमच्याकडे काही आर्थिक स्वायत्तता मागितली कारण त्याच्यावर निर्णय प्रक्रिया फास्ट होते. सरकारने त्याची पण तयारी दाखवलेली आहे. या सगळ्या गोष्टी होतीलच हळूहळू. मी सांगितलं की जे एकंदर सरकारमध्ये उपलब्ध असलेल्या नोकरी आणि त्यांना अपेर होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येचं प्रमाण फार विषम आहे. अगदी एकेका मार्कांनी जे विद्यार्थी आहेत ते त्यांना नोकरी मिळत नाही. यांच्या सगळ्यांच्या क्षमता एमपीएससीने तपासलेल्या आहे. हे विद्यार्थी कुठेही कमी नाही आहेत. केवळ जागा कमी आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही आणि अशा कुशल मनुष्यबळाची खासगी क्षेत्राला फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. जर एमपीएससीने ज्यांची कुशलता तपासलेली आहे असे जर विद्यार्थी त्यांना आपण उपलब्ध करून दिले हा त्यांचा देखील फायदा आहे. त्यामुळे आता आम्ही निर्णय घेतला की हा सगळा डेटा उद्योग विभाग त्यांना उपलब्ध करून देईल. परंतु समजा त्यांना वाटलं की याच्यामध्ये एकंदरीत क्षमता आहे पण त्यांना त्यांच्या जॉब करता त्याला काही एक्स्ट्रा ट्रेनिंगची गरज आहे, एक्स्ट्रा स्किलिंगची गरज आहे. आता तो देखील खर्च राज्य सरकार करणार आहे. म्हणजे एक नोकरी जर सरकारची मिळेल तर कदाचित त्याला 10 विद्यार्थ्यांना खासगी नोकरी मिळेल. तो त्यांचा पर्याय आहे, त्यांना काही ते कंपल्शन नाही आहे. या मुद्द्यात देखील खासगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चांगलं मनुष्यबळ मिळेल आणि विद्यार्थ्यांना देखील नोकऱ्या मिळेल. नीट इनफॅक्ट आता हे करणार आहे जे आपण करतोय. कारण नीटची परीक्षा ऑफलाईन होती, त्यांनी पण निर्णय घेतला की पुढच्या वर्षी ऑनलाईन करायची. नीट ही एकमात्र अशी मोठी परीक्षा आहे की जी ऑफलाईन होत होती. बाकी आयआयटीची परीक्षा आपण 18 की 19 लाख विद्यार्थी आयआयटी जेईला बसले होते. त्यांनी तशीच हे घेतली. 70 लाख विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन कमिशनला बसतात दरवर्षी. त्यांच्या परीक्षा अशाच होतात आहे. या देखील विद्यार्थी जे विद्यार्थी एमपीएससी देतात त्यातले अनेक विद्यार्थी ती पण परीक्षा देतात. त्या पण त्यांनी परीक्षा दिलेल्याच आहे. त्या विद्यार्थ्यांनी सीईटीच्या परीक्षा दिलेल्या आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या मनात त्या शंका असेल त्या आम्ही निश्चित त्यांच्याशी दूर करू. आपण देखील आपल्या माध्यमातून सगळ्यांना चांगला मेसेज द्या ही माझी मला आशा आहे. पण त्याला काही वेळ लागेल. आम्ही प्रस्ताव पण दिलेला आहे. ते स्टेट ऑफ द आर्ट सेंटर राहतील सगळ्या जिल्ह्यांमध्ये, तिथे सगळ्यात परीक्षा होतील आणि असं एक सरकारचं मानस आहे आणि त्याच्यावर सरकार करेल. पण निश्चित त्याला काही कालावधी देईल, लगेच होणार आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी आंदोलन केले की सगळ्या परीक्षा एमपीएससी कडे द्या आणि ही विश्वासार्हता तशीच राहील, अधिक जास्त चांगली होईल. जसे जसे विद्यार्थी एमपीएससी कडे सिलेक्ट होतील तेच तुम्हाला सांगतील. आज एमपीएससी मध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांनाच आपण विचारा, ते तुम्हाला खात्री देतील की ते किती पारदर्शकतेने या ठिकाणी झालेले आहे. कदाचित थोडा संभ्रम, आता नवीन कोणती गोष्ट आणली की थोडीशी ती त्याच्यामध्ये संभ्रम तयार होऊ शकतो विद्यार्थ्यांना. काही लोक संभ्रम तयार करायचा प्रयत्न देखील करतात, पण आम्ही सगळ्यांना समजून सांगू, त्याच्यामध्ये शंका नाही. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.